नमस्कार. मागच्या भागात आपण पाहिलं की रेखा हॉस्टेलवर राहायला गेली आणि तिला भैयासाहेबांची चिंता सुद्धा आहे. तेव्हा भैयासाहेबांचं काय होतं आणि रेखाचं काय होतं पाहूया भाग 6 मध्ये. रेखाचं कॉलेज सुरू झालं. हॉस्टेलमध्ये राहायला जायच्या आधीच तिनं घरी पत्र टाकलं होतं. त्याचं उत्तर तिला 3-4 दिवसानंतर मिळालं. पत्रामधील एकंदर भाषेवरून भैयासाहेब काळजीत असावेत असं तिला वाटलं. माईंच्या तक्रारी आता दूर झाल्या होत्या, पण गडी माणसांचा प्रश्न मात्र भंडावत होता. कामाला माणूस मिळायची पंचायत झाली होती. भैयासाहेबांनी असं लिहिलं होतं, तुला माहित आहे मी या असल्या पोरकट गोष्टींवर विश्वास ठेवणारा माणूस नाही. सगळे जेव्हा बाबूबाई सारखे वागायला लागले तेव्हा मी स्वतः चौकशी करायचं ठरवलं. ती सगळी माणसं खरोखरच घाबरली होती, याच्यात काही शंका नव्हती. पण घाबरायला कारण तरी काय झालं याचं कोणी उत्तरच देईना. शेवटी एकेकाला हडसून विचारलं तेव्हा मोघम शब्दांमध्ये उत्तर आली की रात्री बेरात्री बागेच्या मागच्या बाजूनं रडण्याचा, ओरडण्याचा, किंचाळण्याचा, हसण्याचा असं काहीतरी वेडावाकडा आवाज येतो. मी स्वतः दिवसा उजेडी ती पडळ अगदी नीट पाहिली होती. माझ्या बरोबर दिवसा सुद्धा येण्याची कोणाची हिंमत नव्हती. मला काही म्हणजे काही दिसलं नाही तिकडे. अगदी अंधाऱ्या रात्री मी 2-2 वाजेपर्यंत तिथं बसून राहिलो, पण काहीच झालं नाही, काही ऐकू सुद्धा आलं नाही. पण माझ्या सांगण्याचा काही एक उपयोग झाला नाही. कोणाचीही भीती कमी नाही झाली. शेवटी त्यांनी तिला घरची काळजी न करण्याची आणि स्वतःच्या अभ्यासामध्ये पूर्ण लक्ष घालण्याची सूचना केली. त्यांच्या प्रेमाची कल्पना येऊन तिला अगदी रडूच कोसळलं. तिनं ताबडतोब त्यांच्या पत्राला उत्तर लिहून टाकलं. त्यात तिनं त्यांना पुन्हा पुन्हा बजावलं की गावातल्या अफवांना वाजवीपेक्षा जास्त महत्व देऊ नका, सांभाळून राहा आणि केव्हाही गरज वाटली तर तिला बोलवायला मागे पुढे पाहू नका. पत्र तिनं पोस्टात टाकलं, पण तिचं समाधान झालं नाही. त्यांच्या घरामध्ये हा काय नवीन प्रकार सुरू झालाय. भैयासाहेबांच्या वाईटावर जर का कोणी असेल असं जरी म्हटलं तरी या उपद्व्यापानं काय सध्य होणार. भैयासाहेबांचं पत्र हाती पडलं की आपल्या मनाची ना सर्व शांती ढळते, याचा तिला पुन्हा एकदा अनुभव आला. पहिला रविवार सकाळीच नलिनीचा फोन आला आणि तिनं रेखाला रविवारच्या येण्याची नव्यानं आठवण करून दिली. रेखा जेव्हा तिच्याकडे प्रत्यक्ष निघाली तेव्हा तिला आपल्याही मनात तिकडे जाण्याची किती उत्कट इच्छा आहे याची प्रचिती आली. कॉलेजच्या शिक्षणात तिचं मन आता खरोखरच रमत नव्हतं. तेव्हा या वेगळ्या वातावरणाला एक दिवस तिला आकर्षण वाटणं स्वाभाविक होतं. यापुढे जाऊन आपल्या उत्सुकतेचा संबंध नंदनच्या 6 दिवसांमध्ये न झालेल्या भेटीशी लावायला ती मनातल्या मनात सुद्धा दजत नव्हती. ती 10च्या सुमारास नलिनीकडे पोहोचली. तिच्यासाठी त्यांनी दुसरा चहा लांबवला होता. रेखाला एकाएकी आपल्या माणसामध्ये येऊन पडल्यासारखं झालं. त्यांच्या गप्पांमध्ये मनमोकळेपणानं भाग घेताना परकेपणा किंवा संकोच तिच्या मनाला सुद्धा शिवला नाही. स्वयंपाकघरामध्ये जायला जेव्हा नलिनीची आई उठली तेव्हा नंदन म्हणाला, तू बस ग आई, या नलीला करू दे. आता लग्न व्हायचंय ना तिचं, मग पाहू बरं 4 जणांचा स्वयंपाक कसा करते ती. नले कर की काय, रेखा आश्चर्यानं आणि आनंदानं म्हणाली. चल अगं, याचं काय ऐकतेस, परवा कानावर आल्यापासून न याला थट्टा करायला रान मोकळं झालंय. पण हे बोलता बोलता नलिनी लाजली. आता मोहिमेला सुरुवात केलीये ना, मग लग्न व्हायला किती उशीर. नंदन हसत हसत म्हणाला. मुलगी सुशिक्षित आहे, सुंदर आहे, सुस्वभावी आहे, सर्व घरकामात निपुण आहे, मग काय पसंत पडलीच पाहिजे, हो की नाही हो. शेवटचं वाक्य रेखाला उद्देशून तो म्हणाला. त्याच्या डोळ्यामधील मिश्किल हास्यावरून त्याचे पहिले शब्द सुद्धा फक्त नलिनीलाच उद्देशून नसावेत अशी रेखाला शंका आली. त्यातील आशय तिला लक्षात यायला वेळ नाही लागला. तिने त्याच्या नजरेला नजर देण्याचं टाळलं आणि ती नलिनी बरोबर घरात गेली. तिला नंदनच्या सहवासात आनंद होत असला तर त्याला सुद्धा तिचा सहवास हवा हवासा वाटत होता, हे तिला दिसत होतं. कामासाठी तो बाहेर पडला असताना त्यानं 2-3दा तिला हॉस्टेलवर फोन सुद्धा केला होता
आणि एका शनिवारी त्यानं तिला चहासाठी येण्याचं आमंत्रण सुद्धा दिलं होतं. नशिबानं त्या दिवशी सकाळपासून उघडीप होती. त्यानं चहा आणि इतर खाण्याचे पदार्थ मागवले, पण दोघांचं खाण्यापिण्यापेक्षा एकमेकांमध्येच खरं लक्ष होतं. हिंडत हिंडत दोघं चौपाटीवर आले. संध्याकाळचा सोसाट्याचा वारा सुटला होता. सागराचा रंग पोलादी करडा होता. एखादीच लाट अधूनमधून शुभ्रपणे फेसाळत होती. सागराचं निळं हसरं रूप गडप झालं होतं. एखाद्या माणसानं आपला राग मोठ्या कष्टानं आटोक्यात ठेवावा तसा त्याचा आविष्कार होता. वरवर लहान लहान लाटा उसळत होत्या, पण त्याच्या उदरात प्रलयंकारी उद्रेक साठवलेला होता. ते दृश्य भयंकर होतं. नेहमीपेक्षा आज लोकांची गर्दी कमी होती. ते जरासे एका बाजूलाच बसले. तुम्ही हल्ली कसल्या तरी काळजीत दिसता, नंदन म्हणाला. त्याचं हे बहुवचन तिला आताशा खटकायलाच लागलं होतं. आता धीर करून ती म्हणाली, नंदन, मला आहो जाऊ नका म्हणू. साधं रेखा असंच म्हणा. बरं रेखा, तर तू हल्ली कसल्या तरी काळजीत असतेस. मला घरची काळजी वाटते. भैयासाहेब तिकडे एकटेच आहेत ना. तुझ्या आईच्या आजारपणाबद्दल मागे म्हणाली होतीस, तेच आहे का अजून? नाही नाही, माईंच्या आजाराची मला फारशी काळजी नाही वाटत. तोही त्यातलाच एक भाग असावा असं वाटायला लागले, पण भैयासाहेबांची काळजी जास्त वाटते. कशाचा कशाशीही संबंध लागत नाही, पण एकामागून एक घडत गेलेले प्रसंग पाहिले ना की असं वाटतं त्यांच्यावर काहीतरी भयंकर प्रसंग येत आहेत. काय, कसा, कुठून हे मला काही कळत नाही, आणि त्यांना स्वतःला तर याची काही कल्पनाच नाही. बोलता बोलता रेखाचा आवाज तिच्या नकळत चढायला लागला होता. तिच्या हातावर हलकेच हात ठेवून नंदन म्हणाला, स्टेडी रेखा, स्टेडी. तुझ्या मनात काय काय विचार येतात, काय काय शंका येतात, सारं काही बाहेर येऊ दे. असे विचार मनातल्या मनात धुमसत राहणं चांगलं नाही. कम ऑन, आउट विथ इट. तिच्या घरच्या आयुष्याची झालेली वाताहत सांगताना प्रथम तिला खूप संकोच वाटायला लागला, पण त्याचं वागणं इतकं सरळ, उघड उघड मित्रत्वाचं होतं की काही मिनिटातच ती हा संकोच पार विसरली आणि तिच्या तोंडून घडाघड शब्द ओसंडायला लागले. नंदन, मला भीती वाटते की भैयासाहेबांभोवती कोणीतरी फार मोठं कुटील कारस्थान रचते. माईंचं त्यांच्याशी झालेलं गुपचूप लग्न, घरातल्या विश्वासू नोकरांची झालेली उचलबांगडी, पूर्वीच्या जवळच्या लोकांचं बंद झालेलं येणं जाणं, गावातील भैयासाहेबांची कमी कमी होत चाललेली प्रतिष्ठा, माईंचे अधूनमधून उद्भवणारे आजार, त्या योगानं वाड्यात झालेला डॉक्टर अगस्तींचा प्रवेश, आणि आता ही वाडा पछाडलेल्याची नवीनच बातमी. नंदन, एकेका गोष्टींचा जर का वेगवेगळा विचार केला तर त्यात काही महत्व नाही वाटत, पण जर सगळ्या गोष्टी एकत्रितपणे डोळ्यासमोर आणल्या ना तर मनाचा थरकाप होतो. हा प्रकार आहे तरी काय, नंदन हलकेच म्हणाला. तुला काय वाटतं? भैयासाहेब एकटे पडत आहेत. घरात विश्वासू माणसं नाहीत. लोकांकडे येणं जाणं नाही. जी माणसं घरात आहेत ती सुद्धा खात्रीची नाहीत. पण माई, त्या तर आहेत ना. नंदन, मला हे सांगायला ना शरम वाटते, पण माईंनी भैयासाहेबांची कोणत्या हेतून लग्न केलंय याची मला आता शंका यायला लागली. रेखा, नंदन, तुम्ही त्यांना पाहिलेलं नाही, आणि आता डॉक्टर अगस्ती, या डॉक्टरांवरती तुझा खरा राग दिसतोय. नंदन, त्याचीच मला खरीखुरी भीती वाटते. त्याचे डोळे हिरवट रंगाचे आहेत. त्यात कधीही काहीही भाव दिसत नाहीत. तो कधीही कसलीही हालचाल करीत नाही. म्हणजे अर्थात ते इकडे तिकडे हलतात, पण सर्वसाधारण माणसाच्या ज्या काही हजारो बारीक सारीक हालचाली असतात त्या मात्र तो करीत नाही. एखाद्या पुतळ्यासारखा निश्चल बसून असतो, आणि त्याचा आवाज तो तर सर्वात वाईट आहे. तो बोलायला लागला ना की मनावर एक प्रकारची गुंगी येते. त्याच्या शब्दाच्या ओघात मन वाहवत जातं. चांगलं वाईट, योग्य अयोग्य या साऱ्या विचारांचा मनाला विसर पडतो. नंदन, मी त्याचं वर्णन कसं करू हेच समजत नाही. रेखा, तुझ्या मनावर फारच परिणाम झालेला दिसतोय. एखाद्याला तुझं वर्णन ऐकून असं वाटेल की हा डॉक्टर अगस्ती म्हणजे एखादा खलनायकच आहे. हो हो आहे,
खरोखरच आहे, रेखा त्वेषानं म्हणाली. मग एकाएकी आपल्या सगळ्याच वागण्याची तिला लाज वाटली. ती खालच्या मानेनं म्हणाली, नंदन, मला माफ करा. भैयासाहेबांच्या बद्दलच्या काळजीनं माझं मन जरा ताब्यात नाही राहिलं. अर्थात खरी परिस्थिती इतकी भयंकर नसेल सुद्धा. ओके ओके, आता तुम्हाला सांगितलेस ना, भैयासाहेबांचं पुन्हा पत्र आलं, त्यात काळजी करण्यासारखं असं तुला काही वाटलं तर मला दाखव. झालं, आता मी तुझ्या मदतीला आहे ना. एकटी एकटी बसून विनाकारण काही तर्क कुतर्क करीत डोकं शिणवून घेऊ नकोस. प्रॉमिस? प्रॉमिस. रेखा हसत हसत म्हणाली आणि दोघं जायला निघाले. आणि उभ्या राहिलेल्या नंदननं तिच्यासाठी हात पुढे केला आणि त्याच्या हाताचा आधार घेऊन रेखा उभी राहिली. रात्री कॉटवर पडल्या पडल्या रेखाला वाटलं आपण नंदन समोर अगदीच पोरकटपणे वागलो. हा इंग्लंडहून परत आलेला आणि आठवड्याभरात 1,500-2 हजारांच्या नोकरीवर रुजू होणार. शिवदुर्ग सारख्या खेडेगावातील निरर्थक घटनांमध्ये त्याला कितीसं स्वारस्य असणार. त्याच्या मॅनर्स उत्तम होत्या, म्हणूनच त्यानं आपलं सारं काही सांगणं आपुलकीने ऐकलं. त्याच्या चांगुलपणाचा ती गैरफायदा घेत होती का? पण हे तिच्या मनाला पटेना. तिच्याबद्दल त्याच्या टपोऱ्या डोळ्यांमध्ये उमटलेली काळजी, त्याच्या स्वरामधील आपुलकी, जिव्हाळा, ही तर सारी तिची कल्पना नव्हतीच, नाही का? आणि त्याचा हात धरून उभं राहिल्यावर त्यानं बराच वेळ तिचा हात तसाच आपल्या हातात ठेवला होता आणि तिने सुद्धा हात सोडवून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. त्याच्या हाताच्या स्पर्शानं सर्व शरीरावर उठत जाणारी रोमांचकारी वलय ती तर खरी होती ना. अशा विचारांमध्ये तिला झोप लागली. मनातले विचार स्वप्नांच्या रूपानं तिच्या समोर उभे राहिले. स्थळ, काळ हे तिला ओळखीचं नव्हतं. कधी ती एकटी होती, कधी तिच्या बरोबर भैयासाहेबही होते. त्यांच्यावर कोसळून पाहणारं संकट अनामिक होतं. कधी हिंस्त्र स्वरूपात येत होतं, तर कधी रहस्यमयी पण भीतिकारक आकारांनी येत होतं. पण प्रत्येक वेळी अगदी शेवटच्या क्षणी तिला मदत करायला नंदन मात्र हजर होता. कॉलेज सुरू होऊन 2 महिने उलटले. जमेल तेवढ्या वेळा रेखा नलिनीकडे रविवारी गेली. पण काही रविवारी सकाळपासूनच इतकं पावसाने उजाडलं की बाहेर पाय टाकणं सुद्धा अशक्य झालं. काही रविवारी नंदन परगावी गेल्याचं समजून तिचं मन जरा खट्टू झालं. पण त्याच्या गाठी भेटी मात्र होत होत्या. ओळखीच्या ऐवजी त्यांच्यामध्ये निकट परिचय आला. त्याचं रूपांतरण नकळतच प्रीतीमध्ये झालं. पाहता पाहता तिच्या आयुष्याची एक एक पाकळी उमलत होती. जीवनाला वेगवेगळ्या दिशा येत होत्या. आणि एका सकाळी अचानक हॉस्टेलवर भैयासाहेब येऊन उभे राहिले. लेडी वॉर्डनच्या खोलीत पाय टाकेपर्यंत रेखाला आपल्याला कशासाठी तरी बोलावलं आहे याची कल्पना नव्हती. खुर्चीत बसलेले भैयासाहेब दिसताच ती दारातल्या दारातच थबकली. मग एकदम त्यांच्या जवळ आली. भैयासाहेब, एकदम असे आलात? अगं, माईंना आणलीये मुंबईला. माईंना? त्यांना काही झालं तर नाही ना? नाही ग, घाबरण्यासारखं काही नाही. डॉक्टर अगस्तीनच्या मते एकदा तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी असं ठरलं. मग मी म्हटलं मी येतो बरोबर, अनायासे तुझी गाठभेट सुद्धा होईल असा विचार केला. त्यांच्यात झालेला बदल रेखा चकित होऊन पाहत होती. तिला कधीही न दिसलेल्या काळजीच्या नव्या रेषा त्यांच्या चेहऱ्यावर उमटल्या होत्या. केसांना सुद्धा थोडीशी पांढरी झाक आली होती. पण हे महत्वाचं नव्हतं. त्यांच्या बसण्या बोलण्यात झालेला फरक तिला दिसत होता. स्पष्ट शब्दात ती सांगू शकली नसती, पण पूर्वीचा ताठरपणा, करारीपणा, धमक नाहीशी झाल्यासारखी वाटली. तिच्या नजरेला नजर देण्याचं ते टाळत होते. हातातल्या काठीच्या चांदीच्या मुठीशी त्यांचा सारखा चाळा चाललेला होता. भैयासाहेब, मला पत्र तरी लिहायचं ना. कुठे उतरलात? सरदार गृहात खोली रिझर्व केली. आणि माई? ती तिथेच आहे. इकडे यायला ती फारशी उत्सुक नाही दिसली. डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेतली आहे का? घेतलीये ना. आज संध्याकाळी जायचंय. भैयासाहेब, मला खरं सांगा ना, काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? अगं वेडे, खरंच तसं काही नाही. तसं जर का काही असतं तर तुला सांगितल्याशिवाय का राहिलो असतो मी? डॉक्टर अगस्तींनी पत्र दिलं होतं. खरा रुटीन चेकअपच आहे,
पण शिवदुर्गमध्ये काही एवढी अद्ययावत सोय नाही. खरंच दुसरं काहीच नाही. किती दिवस राहणार आहात? आज लगेच निघणार आहे. तिकडे लक्ष द्यायला कोणी नाही ना. 2 दिवस आलो होतो, पण मला काही स्वस्थता नाही. आज लगेच जाणार भैयासाहेब? रेखा जराशी निराश होऊनच म्हणाली. अनायासे भैयासाहेब मुंबईमध्ये आलेच होते, तर त्यांची नंदनशी गाठ सुद्धा घालून द्यायची होती, अशी तिची इच्छा होती. बेटा, तुझी भेट झाली. तुझं सगळं काही ठीक चाललेलं दिसलं आणि मला खरंच बरं वाटलं. खरं म्हणजे त्यासाठीच मी आलो होतो. भैयासाहेब, रेखा अडखळत म्हणाली. माझं एक ऐकाल का हो? अरे, तू एकदम अशी गोरीमोरी का झालीस? चला आधी सांगा, ऐकाल की नाही? काय ते तरी सांग. माझ्या मैत्रिणीकडे एकदा तुम्ही यावं अशी माझी इच्छा आहे. पण आता वेळ कुठे ग रेखा? जेवायला यायला नाही का जमणार? अगं पण तिकडं माई वाट पाहतील ना. त्यांना फोन करून कळवा ना. एक जुने स्नेही भेटले, त्यांनी मला आग्रह करून घरी नेलं असं सांगा. वा, तुझा प्लॅन अगदी तयार आहे. भैयासाहेब, भैयाजी, प्लीज चला ना. तू माझा अगदी निरुपाय केलास बघ. बर बुवा, करतो. वॉर्डनची परवानगी घेऊन रेखा भैयासाहेबांना घेऊन निघाली. तिची देवाजवळ एकच विनंती होती, नंदन घरी असू देत. नाहीतर एवढं सगळं जमून आले, सारं काही पाण्यात जायचं. वाटेत भैयासाहेबांनी तिला खूप प्रश्न विचारले, पण तिने सगळ्याचा अगदी मोजक्या शब्दात उत्तर दिलं. आता जिन्याच्या पायऱ्या चढता चढता तिला नंदनच्या हसण्याचा आवाज ऐकू आला. तेव्हा कुठं तिला हायसं वाटलं. घंटीचं बटन दाबून ती धडधडत्या काळजानं दाराबाहेर उभी राहिली. दार नंदननेच उघडलं आणि तिला बाहेर पाहताच तो आश्चर्यानं म्हणाला, वा रेखा, या या, सुस्वागतम. आणि मग त्याचं लक्ष भैयासाहेबांकडे गेलं आणि तो गप्प बसला. रेखा आत आली. तिनं भैयासाहेबांना आत येण्याची खूण केली. नंदननं तेव्हा ना स्वतःला सावरलं होतं आणि तो भैयासाहेबांना नमस्कार करू लागला. या ना या, खुर्ची घ्या. उभ्या उभ्याच रेखा म्हणाली. नंदन हे माझे वडील भैयासाहेब, आणि भैयासाहेब हे नंदन देशपांडे, माझ्या मैत्रिणीचे वडील बंधू. नुकतेच इंग्लंडहून परत आलेत. नंदनच्या आश्चर्यचकित चेहऱ्याकडे पाहून ती पुन्हा म्हणाली, नंदन, आधी काही कल्पना देता आली नाही बघ. माझे वडील येणार आहेत हे मला स्वतःलाच आज सकाळपर्यंत माहित नव्हतं. नो नो, दॅट्स ऑल राईट. आणि त्यांना आणलंस हे सुद्धा उत्तमच केलं. भैयासाहेब बसा हं, मी 1-2 मिनिटात येतोच. खुर्चीवर बसता बसता भैयासाहेबांनी एकदा नंदनच्या चेहऱ्याकडे आणि एकदा गडबडलेल्या रेखाच्या चेहऱ्याकडे पाहिलं. खरा प्रकार कदाचित त्यांच्या ध्यानामध्ये आला असेल, पण ते प्रत्यक्ष काही बोलले नाहीत. मात्र आता जाता जाता रेखाला दिसलं, त्यांच्या चेहऱ्यावर अगदी अस्पष्ट हास्य आलं होतं. ती घाईनं आत गेली. नलिनी नव्हती. नलिनीची आई बाहेर परक्या माणसाचा आवाज ऐकून दारापाशी उभी होती. हाश हुश करीत रेखा कशीबशी खुर्चीवर येऊन बसली. त्या दोघांची तिनं एकदाची गाठ घालून दिली होती. तिची अगदी मनाची इच्छा पुरी झाली होती. इतका वेळ धरलेले त्राण आता पार कुठल्या कुठे गेले होते. आपल्या अवयवांमध्ये काही शक्तीच उरलेली नाही असं तिला वाटू लागलं. बाहेर बराच वेळ त्या दोघांच्या संभाषणाची गुणगुण ऐकू येत होती. आईंना रेखा जरा अडखळणाऱ्या आवाजात म्हणाली, आई, मी भैयासाहेबांना म्हंटल की आज जेवायला माझ्या मैत्रिणीकडेच चला. आज सकाळीच अचानकपणे ते आले ना, मला इकडे सांगायला वेळच नाही मिळाला. अगं मग काय झालं त्यात? नली येईलच एवढ्यात. आपण तिघी जणी घरात पाहायला असल्यावर काही गडबड व्हायची नाही. पण का ग रेखा, तुझ्या आईची प्रकृती बरी नव्हती म्हणत होतीस ना? आता कसं आहे ग त्यांचं? त्यांना म्हणजे माईंनाच दाखवायला माझे वडील इथं घेऊन आलेत. म्हणजे त्यांना काही नाही 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 तसं काही नाही, नुसती तपासणीच व्हायची. मग त्यांना सुद्धा आणलं नसतं का? आणलं असतं तर बरं झालं असतं ना.
त्या नाही यायच्या, रेखा तुटक आवाजात म्हणाली आणि चहाच्या तयारीला लागली. नंदन एकदा स्वयंपाकघरात डोकावून गेला आणि रेखाच ओट्याशी उभी आहे हे पाहून जरा हसून परत बाहेर गेला. नलिनी यायची रेखा वाट पाहत होती, पण ती काही आली नाही. पण शेवटी तिला चहा बाहेर घेऊन यावा लागला. आपल्याला एवढी लाज का वाटते याची तिला कल्पनाच नव्हती. खालच्याच मानेनं तिने मधल्यामध्ये टीपॉय वरती ट्रे ठेवला आणि तशीच ती परत आत आली. सर्वांची जेवणं उरकली तेव्हा 1:30 वाजायला आला होता. हातातल्या घड्याळाकडे पाहून भैयासाहेब म्हणाले, मला आता निघायला हवं. तिथे पोचेपर्यंत 2-3 तरी होतीलच. पदर वगैरे नीट करून रेखा सुद्धा त्यांच्या बरोबर निघाली. निघताना नलिनी आणि तिची आई यांचा निरोप घ्यायला सुद्धा भैयासाहेब विसरले नाही. रस्त्यावर येताच भैयासाहेब म्हणाले, रेखा, आपण पायीच जाऊ. तू येणार आहेस का खोलीवर? मी आले नाही तर तुम्हाला राग येईल का भैयासाहेब? राग नाही यायचा, पण जरा वाईट वाटेल. तेवढं माझ्यासाठी सहन करा. मी दारापाशीच तुम्हाला सोडून पुढे जाईन, रेखा म्हणाली. आतापर्यंत उत्तम गेलेल्या दिवसाचा विरस व्हायला तिला नको होता आणि माईंची भेट होणार हे ठरलेलंच होतं. भैयासाहेब स्वतःशीच विचार करीत रस्त्यानं चालले होते. एकदा दोनदा त्यांनी रेखाकडे पाहिलं, पण काही न बोलताच त्यांनी मनातला एखादा अंदाज खरा झाल्यासारखी फक्त स्वतःशीच मान हलवली आणि शेवटी ते म्हणाले, रेखा, हे नंदन देशपांडे मला फार चांगले गृहस्थ वाटले बरं का. काही न बोलता रेखा त्यांच्या बरोबर चालत राहिली. तुमचं आपसात काही बोलणं झालंय का? नाही, रेखा हलकेच म्हणाली. भैयासाहेब, त्यांनी मला प्रत्यक्ष अजून काही विचारलेलं नाहीये, पण त्यांच्या वागण्यावरून मला असं वाटायला लागलंय की माझा स्वभाव, माझा सहवास त्यांना आवडायला लागलाय. आणि तुला ते आवडतात की नाही? भैयासाहेब, त्याशिवाय का मी तुम्हाला इतकं आवर्जून त्यांच्या घरी आणलं असेल? आज ना उद्या नंदन मला विचारणारच. तुमच्या कानावर एकदम काहीतरी येण्यापेक्षा तुमची आणि त्यांची गाठ आधी पडावी अशी माझी फार इच्छा होती. तिच्या खांद्यावर हात ठेवून भैयासाहेब म्हणाले, रेखा, मला फार फार आनंद झालेला आहे. घरातून तू निघून आलीस तेव्हा माझ्या मनात ना मोठी विलक्षण भीती होती. घरात राहायची मी तुझ्यावरती सक्ती करू शकत नव्हतो आणि तू एकटी चाललेली पाहून मला तुझी काळजी वाटत होती. पण आता ती काळजी दूर झाली. पण भैयासाहेब, अजून कशाला पत्ता नाही. असं का? मग ऐका बाईसाहेब, नंदननं माझ्याजवळ आपल्या मनातील इच्छा बोलून दाखवले. त्यांनी आपला सर्व इतिहास अगदी मोकळेपणानं सांगितला आणि तुला मागणी सुद्धा घातली. भैयाजी? हो, मी आनंदानं होकार सुद्धा दिलाय आणि सवड होताच तुझ्या बरोबर 2-4 दिवसांसाठी प्रत्यक्ष शिवदुर्गला यायचं त्यांना निमंत्रण सुद्धा दिलंय. नंदन बरोबर तिनं केलेली शिवदुर्गची ट्रिप रेखाच्या लक्षात अनेक कारणांसाठी राहणार होती. पहिली आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याच्या सहवासात होणारा अवर्णनीय आनंद. भैयासाहेब गेल्यावर दुसऱ्याच सकाळी त्याचा फोन आला. त्यानं तिला एका अत्यंत महत्वाच्या कामासाठी भेटायला बोलावलं. त्याचं महत्वाचं काम काय होतं याची कल्पना रेखाला येऊन हसत हसत रेखानं होकार दिला. टॉवरच्या शेजारच्या फुटपाथवर त्याची उभी असलेली उंच आकृती रेखाला लांबूनच दिसली. तिलाही त्यानं दुरूनच ओळखलं आणि मग त्याची नजर तिच्यावरून हललीच नाही. त्याच्याजवळ रेखा पोचली तेव्हा त्याचा श्वास जोराने येत होता. रेखा, तिचा हात हाती घेऊन नंदन म्हणाला, तू किती सुंदर दिसतेस. हे सांगणं म्हणजे अत्यंत महत्वाचं काम होतं का तुमचं? हे नाही ग, पण हा त्याचाच एक भाग आहे. रेखा, मला एक विचारायचं आहे. तुझ्या ध्यानात आलंय का? आलं असेल, पण विचारा. तू हो म्हणशील ना? ही विलायती पद्धत दिसते. नो जोक्स हा. ठीक आहे रेखा, तू माझ्याशी लग्न करशील का? नंदन,
तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर माहित आहे, तरीही सांग ना, मला पण ऐकू दे. हो, आणि तुम्ही मला फार सुखी केले आहे नंदन. आणि मग हे दोघे हातात हात घालून वाट फुटेल तसे हिंडत होते, कारण सारी पृथ्वीच त्यांना आपल्या मालकीची वाटत होती. रेखा नको नको म्हणत असताना सुद्धा नंदन तिला घरी घेऊन गेला. घरात आई आणि नलिनी दोघी सुद्धा होत्या. आत पाय टाकताच नंदन रेखाला म्हणाला, हा रेखा, ये माझ्या जवळ उभी राहा. आणि ती जवळ उभी राहताच तो आईला म्हणाला, आई, तुला काही सांगायला नकोच नाही का, आम्हाला आशीर्वाद दे. एक क्षणभर नलिनी आणि तिची आई दोघांकडे पाहतच राहिल्या, आणि मग नलिनी धावत पुढे आली आणि तिनं आनंदानं रेखाला घट्ट मिठी मारली. तिच्या आईचा सुद्धा आनंद अगदी उघड दिसत होता. इतके दिवस या घरात धीटपणे वावरणारी रेखा सुद्धा क्षणभर अगदी बावरून गेली होती. शुक्रवार शनिवार कॉलेजला सुट्टी होती. गुरुवारी संध्याकाळीच रेखा आणि नंदन पॅसेंजरने शिवदुर्गला निघाले. पहाटेचीच गाडी तिथं पोहोचणार होती आणि सगळा दिवस त्यांच्या पदरी पडणार होता. नंदनच्या पत्राला भैयासाहेबांचं ताबडतोब उत्तर आलं होतं. त्या गाडीसाठी स्टेशनवर मोटर पाठवतो असे त्यांनी लिहिलेलं होतं. पण प्रवासात रेखाचं मन पुढच्या भेटीवर नव्हतं. नंदनच्या अगदी निकटच्या सहवासानेच तिचं मन भारावून गेलं होतं. तिच्या आयुष्यात त्याचं पाऊल पडलं आणि आपली निम्मी काळजी दूर झाल्यासारखं तिला वाटलं. आता नंदन आहे आणि आपल्याला कशाची सुद्धा चिंता करण्याची गरज नाही अशी तिला खात्री झाली होती. स्टेशनवर गर्दी तुफान होती, पण रेखाला एका बाजूला उभं राहायला सांगून त्यानं गाडी प्लॅटफॉर्मवर येत असताना आत झेप घेतली होती आणि वरच्या बाजूची एक बर्थ काबीज केली होती. आता तिथं होल्डॉलवर रेखा आरामशीर निजली होती. पण नंदन, तुम्हाला रात्रभर बसून प्रवास करावा लागणार. यू डोंट वरी, तू आता आरामात झोप. चहा वगैरे काही हवा आहे का? नको नको, तुम्हाला झोप आल्यासारखं वाटलं ना तर उठवा. हो हो, जरूर उठवेन. पण तिची खात्री होती की तो तसं काही करणार नाही. मऊसर शाल तिनं अंगावर ओढली. गाडी सुरू झाली. त्या नियमित आवाजाच्या ठोक्यानं तिला पाहता पाहता झोप लागली. नंदन तिला हलवून जाग करीत होता. उठा बाईसाहेब, आवरा सामान, आपलं स्टेशन आलंय. अरे बापरे, म्हणजे मी रात्रभर झोपूनच होते की काय? मग काय झालं, चांगलं झालं की. खाली उतरायला हात देत तिला नंदन म्हणाला, शिवदुर्ग स्टेशनला गाडी लागेपर्यंत त्याची बांधाबांध झाली होती. सामान घेऊन दोघेही प्लॅटफॉर्मवरती उतरले. सगळीकडे सामसूम होती. रात्रीच्या अखेरचा मोतिया रंगाचा प्रकाश सर्वत्र पसरला होता. हवेत बारीकसा गारवा होता. रेखा अनिश्चितपणे इकडे तिकडे पाहत असताना स्टेशनच्या शेडमधून भैयासाहेब बाहेर पडलेले तिला दिसले. अगं बाई, स्वतः भैयासाहेबच आलेत की. त्यांनी उगाच इतकी तसदी घेतली. होल्डॉल उचलीत नंदन म्हणाला. भैयासाहेबांच्या मागोमाग गाडीचा ड्रायव्हर येत होता. तो आता धावत धावत पुढे आला आणि त्याने नंदनच्या हातातून सामान काढून घेतलं. भैयासाहेबांना नंदन नमस्कार करीत म्हणाला, आपण याची उगाच तसदी घेतली. छे हो, नाहीतरी रोज पहाटेच मी उठतोच. चला, कसा काय झाला तुमचा प्रवास? उत्तम उत्तम, हिला विचारा. भैया साहेब, मी तर गाढ झोपेत इथपर्यंत आले. रेखा हसत हसत म्हणाली. गावातून गाडी गेली तेव्हा सगळीकडे सामसूम होती. दुकानं, वाडे, सगळीकडे शुकशुकाट होता. रस्त्यावरून एखाद दुसरी मालाची मोटार आणि वर्तमानपत्रवाले, दूधवाले एवढेच दिसत होते. गाडी वाड्यात शिरली आणि चौकात उभी राहिली. ओसरीवर गरम पाण्यानं घंगाळ ठेवलेलं होतं. तिथेच हातपाय धुवून दोघे जण वर दिवाणखाण्यात आले. 5-1 मिनिटातच गडी चहा घेऊन वर आला. रेखा म्हणाली, भैयासाहेब, माईंची प्रकृती कशी आहे हो? त्यांनी ओळखलं की रेखाच्या प्रश्नात माई का उठली नाही हे अद्यारूत होतं. रेखा, मीच तिला सांगितलंय की दगदग करू नकोस, ती आता येईलच. यांना कोणती खोली द्यायची आहे? वरच्या मजल्यावरची. तिथं वारा सुद्धा चांगला येतो आणि कोणाचा त्रास सुद्धा होणार नाही.
मग मी यांना वर घेऊन जाते. आता तूच त्यांची सगळी व्यवस्था पाहायचीस, भैयासाहेब हसत म्हणाले. तिसऱ्या मजल्यावर खालच्या सारख्याच खोल्या होत्या. गच्चीवरची खोली नंदन करिता साफ केलेली होती. खोलीत सामान टाकून दोघे जण गच्चीवर आले. गच्ची घरच्या रुंदीभर पसरलेली होती. एका बाजूनं पुढचं दार आणि चौक दिसत होता आणि दुसऱ्या बाजूनं अंगण आणि त्यामागे पसरलेली बाग दिसत होती. समोर बाग दिसताच रेखाला उत्सवाच्या रात्रीचा प्रसंग आठवला आणि तिनं ते सुद्धा नंदनला सांगितलं. सांगता सांगता तिच्या अंगावर एक बारीकसा काटा उमटला. मग तो त्या अकल्पित प्रसंगानं आला की सकाळच्या गार वाऱ्यानं आलं हे तिला काही कळलं नाही. आज दुपारी येशील का माझ्या बरोबर? आपण प्रत्यक्षच पाहू काय आहे तिकडे. तुमच्या बरोबर मी वाटेल तिकडे यायला तयार आहे. पाहता पाहता सूर्याची सोनेरी कड झाडांच्या मागून वर आकाशात आली. झाडांचे शेंडे त्या प्रकाशामध्ये तळपू लागले. रेखाला वाटलं, अशा या सुंदर झाडांच्या आत त्या पडक्या पडळी असे काय विशेष भरून राहिले. असा एखादा प्रकार या वाड्यात होणं म्हणजे सरदेशमुखांच्या वास्तूचा अपमानच आहे असं तिला वाटलं. मागच्या बाजूला वाड्याच्या चौकामध्ये एका मोटारीचा हॉर्न वाजला. तो आवाज रेखाच्या परिचयाचा होता. डॉक्टर अगस्ती. नंदन, ती घाईघाईनं म्हणाली, इकडे या, लवकर लवकर. तिच्या मागोमाग नंदन गच्चीच्या दुसऱ्या कडेला आला आणि त्यांनी खाली पाहिलं. डॉक्टर अगस्ती नुकतेच गाडीतून उतरत होते. घरातून एक गडी धावत धावत आला. त्यानं त्यांची बॅग उचलता उचलता त्यांना काहीतरी सांगितलं. स्वतःशीच मान हलवीत डॉक्टर अगस्ती त्याच्या मागोमाग ओसरीच्या पायऱ्या चढून गेले आणि दिसेनासे झाले. नंदन, हेच ते डॉक्टर अगस्ती. हो, मला कल्पना आलीच होती आणि आल्या आल्या आपली गाठ पडते हे सुद्धा चांगलंच झालं. नंदन, तिसऱ्या मजल्यावर सुद्धा बाथरूम आहे बरं का. चला मी दाखवते. त्याला सगळी व्यवस्था दाखवून ते खाली आले. स्वतःचे सगळे कार्यक्रम उरकण्याच्या मागे लागले. सर्व काही आटोपून ती दिवाणखान्यात आली तेव्हा तिथे भैयासाहेब, माई, डॉक्टर अगस्ती बसले होते. एकदा तिला वाटलं की माईंना नमस्कार करावा, पण तिनं तो विचार बदलला. ती काही बोलणार तो समोरच्या दारातून नंदन आत आला आणि डॉक्टर अगस्ती आणि माईंच्या नजरा एकाएकी त्याच्याकडे वळल्या. रेखाची खात्री झाली की हे दोघं जण त्याच्याच येण्याची वाट पाहत होते. या या नंदन या, भैयासाहेब उठून म्हणाले. तुमची सर्वांशी गाठ घालून देतो. या आमच्या माई आणि हे डॉक्टर अगस्ती. किंचित हसून नंदननं त्या दोघांना उभ्या उभ्याच नमस्कार केला आणि त्यानं भैयासाहेबांना दाखवलेली खुर्ची घेतली. रेखा ही भैयासाहेबांच्या जवळ जाऊन बसली. एका बाजूला माई आणि डॉक्टर अगस्ती तर दुसऱ्या बाजूला रेखा, भैयासाहेब आणि नंदन अशी आपोआपच विभागणी झाली. डॉक्टर, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची. हे नंदन देशपांडे एवढ्यातच इंग्लंडहून परत आले. त्यांची बहीण आपल्या रेखा बरोबरच शिकत होती. लवकरच आपल्या रेखाचा यांच्याशी विवाह होणार आहे. डॉक्टर अगस्ती उठले आणि त्यांनी नंदनशी हस्तांदोलन केलं आणि ते म्हणाले, श्री देशपांडे, मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही अत्यंत भाग्यवान आहात. रेखाबाई आणि तुम्ही दोघांचे आयुष्य सुखी हो अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. पुन्हा एकदा तो विलक्षण आवाज, त्यातील भारणी रेखा इतक्या दिवसात विसरली होती. तिला पुन्हा एकदा तो रोमांचकारी अनुभव आला. थँक्यू, नंदन हसत सहजपणे म्हणाला. जरा वेळ कोणीही काहीही बोललं नाही. गड्यानं मधल्या टेबलवर चहाचा कप आणून ठेवला आणि त्याच्याबरोबर खाण्याची डिश सुद्धा आणून ठेवली. रेखा उठली. तिनं चहाचे कप भरून एकेकाच्या हातात दिले. प्रथम भैयासाहेब, मग माई. माईंनी तिच्या हातातून कप घेतला तेव्हा तिला दिसलं की त्यांचा हात किंचित कापत आहे. मग डॉक्टर अगस्ती, त्यांचे डोळे विचारमग्न होते. मग नंदन, तिच्या हातून कप घेताना त्यानं तिच्याकडे पाहून एक मंद हास्य केलं आणि मग स्वतःचा कप घेऊन ती खुर्चीवर बसली.
डॉक्टर अगस्ती नंदन जवळ त्याच्या इंग्लंडमधील वास्तव्याची चौकशी करत होते. तिला आता समजलं की त्यांच्या सुद्धा इंग्लंड, युरोप, अमेरिका याच्या 2-3 वाऱ्या झाल्या होत्या. असा हा बहुश्रुत, हुशार, गुणी माणूस शिवदुर्ग सारख्या खेड्यामध्ये येऊन का स्थायिक झाला, याचं तिला आश्चर्य वाटलं होतं. शिष्टाचाराचं पालन होण्या इतकाच 10-15 मिनिटच माई सगळ्यांच्या मध्ये बसल्या आणि मग त्यांनी तोंडातल्या तोंडात काहीतरी पुटपुटत त्या सर्वांची रजा घेतली. नंदनशी त्या प्रत्यक्ष असा एक शब्द सुद्धा बोलल्या नाही आणि रेखाला त्याचा खेद सुद्धा झाला नाही. जरा वेळानं डॉक्टर अगस्ती सुद्धा जायला उठले. उभ्या उभ्यानच म्हणाले, आपला मुक्काम आहे ना 2-3 दिवस? हो हो आहे ना, नंदन ऐवजी भैयासाहेबांनीच उत्तर दिलं. मग एका संध्याकाळी माझ्याकडे चहाला यायचं आमंत्रण स्वीकाराल का? रेखाबाईंना सुद्धा घेऊन या. काय? येईन की, अवश्य येईन, नंदन हसत म्हणाला. का कोणास ठाऊक, पण त्यांचं या आमंत्रण कानी पडताच रेखाला एक क्षणभर गडबडल्यासारखं झालं. नंदननं नाही म्हणावं अशी तिची खरी अपेक्षा होती. रेखाबाई, तुमचा सुद्धा या निमित्तानं माझ्याकडे यायचा योग होईल नाही का? डॉक्टर अगस्ती तिच्यावर आपली नजर पूर्णपणे वळवत किंचित हसून म्हणाले. हो हो, रेखा म्हणाली खरी, पण त्यांच्या या रोखलेल्या नजरेखाली आपली चलबिचल होत आहे असं तिला जाणवलं. मी या माणसाला इतकी का घाबरते, तिनं मनाशी जरा आश्चर्यानं आणि रागानं विचार केला. डॉक्टर अगस्ती गेले आणि हॉलमध्ये तिघेच राहिले. एकाएकी सर्व वातावरण शुद्ध, मोकळं आणि स्नेहाचं झाल्याचा रेखाला भास झाला. हे अगस्ती जरा विलक्षण गृहस्थ आहेत नाही? नंदन म्हणाला. हो ना, भैयासाहेब म्हणाले, आणि ते फार नावाजलेले असले पाहिजेत, कारण मुंबईत सुद्धा त्यांच्याबद्दल इतर डॉक्टर बऱ्याच आदरानं बोलतात. होय, हे असाधारण आहेत खरे, रेखा उठत म्हणाले. भैयासाहेब, मी जेवणासाठी स्वयंपाकाची वगैरे व्यवस्था करायला जाते, तुम्ही आहातच ना? हो आहे बरं का, त्याची काही काळजी करू नकोस, किंचित हसत ते म्हणाले. रेखाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे दोघेही कौतुकानं आणि प्रेमानं पाहत म्हणाले. पाहिलं, या भागामध्ये नंदननं रेखाजवळ आपल्या प्रेमाची कबुली दिलेली आहे आणि रेखाला आणि नंदनला सुद्धा डॉक्टर अगस्तींचा संशय येतोय. आता नेमका हा संशय कसला आणि का, हे पाहूया आपण पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कळवायला विसरू नका. आपला अभिप्राय जरूर कळवा आणि आपलं चॅनल मनुश्री आर्ट्स ला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.